शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं 2007 पासून शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात झाला। मला आनंदाने सांगायचं आहे की 2007 ला एक 2000 शिवभक्त आले होते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी। मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 6 जूनला 5 लाख लोकांनी उपस्थिती लावली। 2023 ला 350वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची वर्ष पूर्तता आहे आणि म्हणून 350वा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं आहे। या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचं मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा, तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला, राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला ह्या 18 वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला, आपल्याला 2000 शिवभक्तांच्या वरून आज 5-5.25 लाख लोक शिवभक्त तिथे येतात। फार मोठं आव्हानात्मक काम आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल, प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा। राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं। मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हावे लागतात, पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक लोकांना अनेक शिवभक्तांना एकदा वेगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून सुद्धा केव्हा ते जावं लागतं, पण एक शिवभक्त जेव्हा तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल हे कल्पना आहे तरीही शिवभक्त तिथे येतो। पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना परत एकदा आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं। माझं तर उलटं आणि आव्हान आहे की 5 जूनला मी सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर चित्त दरवाजा, नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमंती करत असतो, दुर्गराज रायगड किल्ल्याची पदभ्रमंती करत असतो, तर आपण तिथं सुद्धा यावं अशी आपली सर्वांना मी शिवभक्तांना विनंती करतो आणि थांबतो। एकूणच कसं नियोजन आहे, कारण प्रचंड गर्दी होणार आहे, काय विशेष काही नियोजन करण्यात आले आहे? नाही, यावेळी मला आपल्याला वाटतं शिवराज्याभिषेक समितीने सगळ्या विषय सविस्तर सांगितलेले आहेत, पर त्यात मी सांगणं काय बरोबर नाही। मी जास्तीत जास्त आव्हान करू इच्छितो, मला वाटतं अध्यक्ष आपण बोललाय का संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, काही काळजी करण्यासारखं नाही आहे। कार्यक्रम सुंदर व्हावा, एक उत्साह असतो शिवभक्तांच्यात, तर उत्साह सगळे मिळून आपण साजरा करूया यासाठी सगळ्या शिवभक्तांनी यावं अशी मी आजी सगळ्यांना विनंती करतो। मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना सुद्धा मी भेटलो आणि त्यांना खऱ्या अर्थाने सांगितलं की कशा अर्थाने कशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, किंबहुना दरवर्षी लाखो लोक वाढा लागलेले आहेत। मागच्या वर्षीच 5-5.25 लोक होते। मला आनंदाने सुद्धा सांगायचं की प्रशासनाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी तशा निर्देश सुद्धा खाली पाठवलेले आहेत। जिल्हाधिकारी असतील, तिथं जिल्हा प्रमुख असतील, SP असतील, सगळ्यांनी आपल्या प्रामाणिक पद्धतीने काम सुरू केलेलं आहे आणि हे काम नुसतं काय राज्याभिषेक समिती एकटं करू शकत नाही, तर राज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने संयुक्तपणाने नियोजन करण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत। या मिनिटाला तर मला कुठेही माझ्या मनात काही त्यांच्याबद्दल कुठेही रोष नाही, कुठं चांगल्या पद्धतीने ते मदत करायला लागलेत आणि आम्ही समाधानी आहोत या क्षणी। तर निकाल देखील लागणार आहे, संभाजीराजे म्हणून तुमच्यासाठी हा शिवराज्याभिषेक सोहळा किती महत्त्वाचा? नाही, मी राजकारण आणि हा सोहळा केव्हाही मिक्स केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही।
4 तारीख ही वेगळी आहे आणि 5 आणि 6 हा रायगडचा शिवराज्याभिषेक सोहळा हा वेगळा आहे. शिवराज्याभिषेक राजकारण केव्हा तरी थांबू शकते, पण शिवराज्याभिषेक सोहळा हा थांबणार नाही. आणि म्हणून माझं या प्रसंगी इतकंच आव्हान आहे, जितकं 4 जून माझा महत्त्वाचा असेल, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य का आपल्या लोकांसाठी स्थापन करून दिलं, हाच उद्देश ठेवून आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केलेला आहे. जेणेकरून शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश काय होता, शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं, हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्नशील असतो. टीका होते तर हे 60 कोटी रुपये समाजासाठी दिले. त्याचे दोन्ही बाजू आहेत. आता मला माहित नाही, मी तुमच्याकडेच ऐकलं की 60 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्या 60 कोटी आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे, ते टिकणं महत्वाचं आहे. आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता. मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल, हे तुम्ही त्या पद्धतीने त्या ॲडमध्ये द्यावं. नुसते आम्ही आरक्षण, मला माहीत नाही ते कशी देण्यात ॲड, पण जर ते ॲड नुसती देणार असं की आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं होईल. दिलं हे तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या ॲडमध्ये दिलं तरी मग माझी काही हरकत नाही. ओके, आणि काय विचारून घ्या. आता सुरुवात झाली. नाही, दरवर्षी आम्ही सगळ्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, सगळ्यांना आमचे इन्व्हिटेशन्स जातात. पण ह्यावेळी सगळे लोकसभेची सगळी पळापळ असल्यामुळं, धावपळ असल्यामुळं बाहेरचे परदेशातले पाहुणे हे बोलवणं शक्य झालं नाही. कारण का माझे स्वतः सगळ्या राजदूतांशी चांगले संबंध आहेत. पूर्वी 3 वर्षाच्या अगोदर मी 7-8 राजदूत तिथं शिवाजी महाराजांना अभिवादन करायला आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर 30 राजदूत जगातले शिवाजी महाराजांना अभिवादन दिल्लीत शिवजयंतीसाठी आले होते सगळे. पण राजदूतांना आम्ही ह्यावेळी पोहोचू शकलो नाही. पण पुढच्या वेळी नक्कीच आपण आणू. 350 नसला तरी पुढच्या वर्षी तरी आपल्याला अनेक राजदूत असतील किंवा अनेक वरचे देशातले प्रमुख लोक असतील ते येतील. पण एकंदरीत हा लोकोत्सव आहे आणि त्याच्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी इथं यावं. देशातून सगळे शिवभक्त येतात, परदेशातून सुद्धा अनेक शिवभक्त तिथं नुसतं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार.